वरुड येथे कॅबिनेट कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वरुड येथील निवासस्थानासमोर सर्व पक्षीयांनी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला। मोर्चातील सहभागी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली, तसेच मुंडन करून घेतले। यावेळी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, शेतकरी नेते दिलीप भोयर, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। तर या कृषी मंत्र्यांचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय अशा घोषणा देण्यात आल्या। यानंतर वाढलेला संत्रा झाडाला 5,000 रुपये प्रति झाड शासकीय मदत मिळाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मुक्त झाला पाहिजे, प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेतले पाहिजे, शेतकऱ्यांची पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे मनरेगाच्या माध्यमातून करण्यात यावी, वर्धा डायव्हर्शन सहित तालुक्यातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी यासाठी कृषी मंत्र्याच्या वरुड येथील घरासमोर धोंडी मोर्चा व मुंडन आंदोलन केले। यानंतर रेस्ट हाऊस समोरील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पुतळ्याला चप्पल दाखवून पुतळ्याचे दहन करण्यात आले। सांगत होता की वरुड तालुका मोर्शी तालुका मला आमदार बनवा, मी ड्रायझोन मुक्तता या ठिकाणी करा, पण अजून वरुड मोर्शी तालुका या ठिकाणी ड्रायझोन मुक्त केला नाही। म्हणजे फक्त चिवट्या बनवायचं काम या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टर बोंडेंच्या पुतळ्याचा दहन या ठिकाणी चालू आहे। याचा निषेध सगळ्या कास्तकारांना केला पाहिजे। मोर्शी तालुक्यामध्ये साधारणतः 36,000 हेक्टर सिंचन क्षेत्र आहे, संत्रा फळबाग आहे। आणि आज जर परिस्थिती पाहिली गेल्या 4 ते 5 महिन्यामधून 18 ते 20,000 हेक्टर पूर्णतः संत्रा झाडं उद्ध्वस्त झालेले आहे। आणि 14 ते 15 प्रकल्पाची अवस्था अशी आहे का थेंबसुद्धा तिथे पाण्यात राहिलं नाही, नदीजोड प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही, त्याबरोबर सिंचन प्रकल्प हे पूर्णतः अपुरे राहिले आहे। 10 वर्ष सन्माननीय आमचे कृषी मंत्री साहेब सत्तेमध्ये आहे, परंतु नुसता थापानी थापा, फक्त मीडियासमोर जायचं आणि गोडगोड बोलायचं आणि पोट भरायचं एवढंच काम या कृषी मंत्री साहेबांनी केलेलं आहे। म्हणून तमाम शेतकऱ्यांसमवेत आम्ही लाखोच्या संख्येने आज मोर्चा आणलेला आहे। आणि आमची पहिली मागणी आहे की वरुड तालुका दुष्काळमुक्त करण्यात यावा आणि जे अपुरे सिंचन प्रकल्प आहे ते सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे। आणि ज्या पद्धतीनं 18 ते 19,000 हेक्टर झाडं आमच्या वाढलेले आहे, जे आमचे रक्तवाहिनी शरीरातली होती, तर हातावरल्या फोडाप्रमाणे आम्ही ते झाडं जपले। आज जर आमच्या उघड्या डोळ्यात जर झाडं नष्ट होत असेल, हराम करून सत्ता आपण कोणासाठी भोगतो, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यातला गावगाड्यातला शेतकऱ्याच्या लेकरासमोर निर्माण झालेला आहे। म्हणून कृषी मंत्र्याच्या उंबरठ्यावर येऊन आम्ही आज मुंडन आंदोलन, धोंडी आंदोलन केलं आणि कृषी मंत्र्यांना आवाहन केलं का साहेब राज्यभर फिरू नका, आपला मतदारसंघातून आम्ही मोठ्या तनमन दिल्यानं आपल्याला निवडून दिलं आणि आपला भाग उद्ध्वस्त होऊन राहिला ना आपण संपूर्ण राज्यामध्ये हेरझारा मारायला लागला, हे आम्ही कदाचित सहन करणार नाही। याचा निश्चितच शेतकरी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, याकरता आज आम्ही इथे आलेला। यावेळी अमरावती महामार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी निर्माण झाली होती। या सर्व प्रकारामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कृषी मंत्र्याच्या घराला पोलीस छावणीचे स्वरूप यावेळी प्राप्त झाले होते। यावेळी काँग्रेसचे पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, माजी शिक्षण सभापती गिरीश कराळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिलीप भोयर, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार, राजेंद्र पाटील, अनिल गुल्हाने, वैभव पोद्दार, धनंजय बोखडे, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, प्रदीप कांबळे यांच्यासह हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। अनेक आंदोलकांना अटक व सुटका करण्यात आली। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच दंगा नियंत्रण पथक सुद्धा हजर करण्यात आले। यावेळी ठाणेदार मगनवना मेहते, पोलीस उपनिरीक्षक कैलास गट्टे व इतर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त पाळला। वरुडवरून निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत।